नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षक अभियोगिता चाचणीमधील काही टप्पे व कॉम्पिटिशनचा विचार केला, स्पर्धा कशी असते याबद्दल बरेच विद्यार्थी संभ्रमित असतात. कोणता विद्यार्थी कोणत्या वर्गासाठी सिलेक्ट होत असतो याबद्दल सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना संभ्रम असतो. त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक भरती होण्यासाठी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे का? टेट टॅट 2025 मध्ये होणार आहे का या प्रश्नाचं जर माझ्याकडे उत्तर जर तुम्ही विचारलेलं असेल तर यस मित्रांनो, होणार आहे. अभ्यासाला लागणं तेवढंच गरजेचं आहे. आगामी काळामध्ये तुम्हाला या परीक्षेला सामोरे जात असताना रिझनिंग व मॅथ याबद्दलची मनामध्ये असलेली तीव्र भीती किंवा तुमचं शिक्षण झालेलं आहे 10वी नंतर तुम्हाला अंकगणित व बुद्धिमत्ता या घटकाबद्दल अतिशय कुठेच संबंध आलेला नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या विषयाची तयारी कशी करायची, कॉम्पिटिशन आपलं कुणासोबत आहे, आपल्या एज्युकेशनचा काही फायदा होईल का, अभ्यासातील गॅप असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये अजून परफेक्शन आणू शकेल का, याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करतो. व्हिडिओला सुरुवात करत असताना ज्या विद्यार्थ्याचं डीएड झालेलं आहे त्याला जर बघितलं 12वी प्लस डीएड झालेलं असतं आणि त्याला 1 ते 5 पर्यंत जर सिलेक्ट व्हायचं असेल तर त्याच्या मागे टीईटी हे भोंगा असतोच आणि टीईटी हा पास झाल्याशिवाय तो 1 ते 5 ला सिलेक्ट होऊ शकत नाही किंवा टेट एक्झाम त्याला देता येत नाही, टॅट एक्झाम देता येत नाही, अभियोगिता चाचणी देता येत नाही. जर तुम्ही पास झालेला असाल, परफेक्ट मार्गदर्शन हवं असेल तर मित्रांनो, हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर तुमची कमी शब्दामध्ये अति महत्वाची माहिती व्हॉट्सअपवर विचारू शकता किंवा क्लासची माहिती विचारायची असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. आता दुसरा मुद्दा असा आहे, जे लोक डीएड झालेले आहेत त्यांचं सिलेक्शन 6 ते 8 या वर्गासाठी होण्यासाठी सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे. टीईटी किंवा सीटीईटीचा सेकंड पेपर कंपल्सरी पास असणं गरजेचं आहे. याला और सीटीईटी पण घ्या, म्हणजे यातली कुठलीही झाला तरी तुम्हाला त्याचा तो फायदा होत असतो. ओके, इथपर्यंत आपल्याला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ज्या लोकांचं बीएड झालेलं आहे, फक्त बीएड कम्प्लीट आहे, पूर्ण म्हणतोय मी, पूर्ण झालेलं आहे, त्याला 9वी 10वी साठी पात्र धरलं जातं. कारण 9वी व 10वी साठी कुठलीही पात्रता परीक्षा त्यांनी ठेवलेली नाही. पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा ठेवलेली नाही. घोडं कुठं पेंड खातं किंवा घोडं कुठं आडतं हे जर म्हटलं तर जे आर्टचे विद्यार्थी आहेत, आर्ट बॅकग्राऊंड असणारे, कला बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी जेव्हा ही परीक्षा देतात, अभियोगिता चाचणीमध्ये जर विचारात घेतलं तर अभियोगिता चाचणीमध्ये रिझनिंग हा भाग जास्त आहे. म्हणजे 80 मार्काला रिझनिंग प्लस मॅथ हे 30 मार्काला, 110 मार्काला रिझनिंग व मॅथचा सिलेबस ठेवलेला आहे. सरळ म्हणतात की हा सर्वात मोठा आमच्यावर झालेला अन्याय आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला कुठे अन्याय दिसून येतो हे मला परफेक्ट सांगायचे. मित्रांनो, लक्षात घ्या, अन्याय हा तुमच्या एकट्यावर झालाय का? तर मग यांना मराठी जीके नकोच आहे ना, मॅथ सायन्स वाल्याला, यांच्यावर पण त्याच प्रमाणामध्ये अन्याय झालाय असं म्हणता येईल. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, याची दुसरी बाजू जर लक्षात घेतली, मला सांगा, जर जागा रिक्त आहे भूगोलाची किंवा मराठीची किंवा इतिहासाची किंवा विज्ञानाची किंवा गणिताची, आता इथे कोणतं क्वालिफिकेशन पाहिलं जाईल रे? इथे कोणतं क्वालिफिकेशन पाहिलं जाईल? आता मी याच्यामधून एक तुम्हाला निर्देश देतोय की आपल्याला परीक्षा पद्धत ठेवली आहे, पण आपलं कॉम्पिटिशन कुणाशी आहे, स्पर्धा कुणाशी आहे, आपण
खचून न जाता, रडत राहूसारखं रडत न राहता अभ्यास करणं किती महत्वाचं आहे, या स्पर्धेमध्ये टिकणं किती महत्वाचं आहे, स्पर्धा जिंकणं किती महत्वाचं आहे, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. आता भूगोलचा विद्यार्थी त्यांना घ्यायचे, रिक्त पद आहे भूगोलसाठी. आता भूगोलचा विद्यार्थी घेत असताना ते काय करतील, कला शाखेतील विद्यार्थी शोधतील. त्यानंतर तो विद्यार्थी कला शाखेतील आहे, त्याला कोणता वर्ग 6 ते 8 पाहिजे असेल तर तो टीईटी पास आहे का ते शोधतील, बरोबर. किंवा 9-10 पाहण्यासाठी त्याचं बीएड झालेलं आहे का ते शोधतील. आणि त्याला टेट एक्झाम मध्ये किती मार्क आहेत हे शोधतील. मला एक म्हणायचंय, तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या लेवलच्याच विद्यार्थ्यासोबत आहे. आलं का लक्षात? मुद्दा काय सांगायचं होता मला, तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या लेवलच्या विद्यार्थ्यांसोबतच आहे. म्हणजे कला शाखेशीच तुमचं याच हे कॉम्पिटिशन आहे. लक्षात. सोशल सायन्स वाल्यांचा एकच सूर असतो, मॅथ आम्हाला जमत नाही, रिझनिंग आम्हाला जमत नाही, आमच्यावर अन्याय झालेला आहे, रिझनिंग आम्हाला का ठेवलेलं आहे. अरे मित्रांनो, तुम्हाला मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी हे तुमच्या शाखेचे आहेत, तुमच्याच लेवलचे आहेत, ज्यांना 10वी पासून गणिताचा काही संबंध नव्हता, असेच लोक आहेत. थोडाच हा विद्यार्थी बीएससी झालेला विद्यार्थी किंवा बीकॉम झालेला विद्यार्थी किंवा बीएससी मॅथ झालेला, सायन्स झालेला विद्यार्थी हा भूगोलाचा विषय शिकवू शकेल का रे? मराठी विषय शिकू शकेल का? इतिहास विषय शिकू शकेल का? हिंदी विषय शिकू शकेल का? अजिबात नाही. यांचा गटच वेगळा आहे. आपला गट आपल्या एज्युकेशन नुसार आपलं कॉम्पिटिशन त्याच लोकांशी आहे. म्हणजे हे कधी कळतं, जेव्हा अभियोग्यता चाचणी दिल्यानंतर कळतं, किंवा जे लोक याबद्दल माहिती नाही, ज्या लोकांना याबद्दल परफेक्शन नाही, ते लोक काय करत असतात, जे फक्त अफवा सोडत असतात. अरे आर्ट वाल्यावर आपल्यावर मोठा काय झालेला आहे, अन्याय झालेला आहे. अरे जागा जशा रिक्त असतील, आता मला 8वीच्या 9वीच्या 10वीच्या किंवा 1ली ते 10वी पर्यंतच्या वर्गामध्ये भूगोल विषय कधी गाळणार आहेत का रे? इतिहास विषय कधी गाळणार आहेत का? मराठी विषय कधी गाळणार आहेत का? हिंदी विषय गाळणार आहेत का? इंग्लिश विषय गाळणार आहेत का? आता थोडंच बघा, इथे हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. 1ली ते 8वी, 1ली ते 5वीचा विषय सोडून द्या, 1ली ते 5वी त्यांचं परफेक्शन आहे. बीएडचेच विद्यार्थी घेणं म्हणजे घेणं आहे, लक्षात घ्या. बीएड प्लस टीईटी पास असणारे लोकच तिथे घेतले जातात. बीएडच्या लोकांना संधी नसते. पण 6 ते 10 पर्यंत तुमचे विषयांच्या रिक्त पद आहे, तुमच्या लोकांशीच तुमचं कॉम्पिटिशन आहे. मग आपण इथं या प्रश्नावर बोट ठेवणं कितपत चांगलं आहे, किंवा आपला वेळ गेल्यानंतर पश्चाताप करणं कितपत चांगलं आहे, हे आपण इथं परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक अभियोग्यता धारकाने हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आमचेच काही लोक युट्यूबर सुद्धा, अरे खरंच कला शाखेवर अन्याय होतोय असं म्हणतात, पण ऍक्च्युअल मध्ये पेपरचं काही घेणं नाही. आपल्याला आपल्या लोकांचं कॉम्पिटिशन काय आहे, आपल्या लोकांचं कॉम्पिटिशन, आपली बुद्धिमत्ता त्यांची बुद्धिमत्ता काय आहे. मित्रांनो, जी व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये अभियोग्यता परीक्षेमध्ये 180-82 मार्क घेऊ शकते, आपण का नाही? त्याला सुद्धा 10वी पासून रिझनिंग मॅथचं भीती होती, 10वी पासून गणिताचा रिझनिंगचा काही संबंध नव्हता, तरी पण ते लोक मार्क घेत असतील तर आपण का नाही? वेळ न दवडता आता पासून अभ्यासाला लागा. मी पाहिलेलं आहे मित्रांनो, 22व्या वर्षी सुद्धा आपल्या क्लासच्या माध्यमातून टॅट एक्झाम देऊन शिक्षक झालेले आहेत, आणि शेवटचं एज म्हणजे 43व्या वर्षी सुद्धा शिक्षक झालेले आहेत. म्हणजे आपल्याला आपलं कॉम्पिटिशन लक्षात आलं असेल. आपलं विषयानुसार, आपल्या एज्युकेशननुसार, आपल्या पात्रता परीक्षेनुसार कॉम्पिटिशन असतं. त्यामुळे परफेक्ट तयारी करण्यासाठी आजच गृह अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जे सांगतो, जे अपडेट देतो, त्याबद्दल आपण एकदम परफेक्ट असतो, त्याबद्दलची एकदम ऑथेंटिक माहिती देऊन काय तुम्हाला अपडेट देत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट करत असताना अगोदर त्याची परफेक्ट माहिती काढून तुम्हाला पुढली तयारी करायची असते. काय अडचणी असतील तर माझ्या या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा
आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आणि अशा पद्धतीने आतापासून तयारी लागा. तुमच्याकडे अजून 6 महिने आहे. या 6 महिन्यामध्ये परफेक्ट तयारी करायची आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.